चला मीत पाटील आपण यायचं आहे। धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 6 या धावसंख्येवर 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत। आपण पाहत आहेत अग्री प्रीमियर लीग 2023 चा हा शानदार सोहळा न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा। आपण पाहत आहेत हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा। सुंदर गोलंदाजी कौतुक करेन या ठिकाणी मी गोलंदाज विशाल पाटील यांचं। आक्रमकता गोलंदाजीमध्ये काय असते याचं प्रात्यक्षिकरण तर आपण मीत पाटीलला मात्र कॅश प्राइज देत असताना बघायचं आहे। संदेश पाटील व वैभव घरत यांच्याकडनं आपल्याला कॅश प्राइज मी विनंती करेन योगेशजी तरे जे सचिव आहेत यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळत आहेत। त्यानंतर वैभव घरत यांना मी विनंती करेन की त्यांच्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज द्यायचा आहे। तर मीत पाटील जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कृत्य करत असताना मॅन इन फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय। कॉंग्रॅच्युलेशन मीत पाटील। ऑनगोइंग मॅच चालू आहे तर मी जाईन महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रमोदजी शेडगे। पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 10 धावा लक्षात असू द्या। पहिलं षटक कंप्लीट होत असताना 10 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत। अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। सामना क्रमांक आपण पाहू शकाल 5 साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा वर्सेस क्रिएटिव्ह 11 माकणे या दोन संघांमध्ये। यानंतर स्वरांगी डुग्गू वॉरियर्स वर्सेस ट्रिपल एस रॉयल किंग आणि तदनंतर राहुल 11 टेंबोडे वर्सेस ART 11 टेंबोडे। टेंबोडे मात्र आमने सामने पाहायला मिळतील। राकेश कडू वेलकम आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे। वैभव घरत पंकज पाटील पालन यांचं आगमन यावेळेला पाहायला मिळतं त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। विशाल पाटील या गोलंदाजाच्या माध्यमातून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले। मित पाटील व्हेरी नाईस अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात चाइल्ड ऑफ द फादरमॅन। अमित पाटील खुश आहेत आपल्या संघावर। त्या साईडला सूरज सारखा खेळाडू आपण पाहू शकतायत। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बिग विकेट गॉन। आकाश तरे ब्रँड ऑफ पारगाव कल्पेश पाटील ब्रँड ऑफ उमरोळी कोणतीही चुकी करत नाहीये। जाळत यावेळेला मात्र शिकार मिळते आणि एक महत्वपूर्ण बळी मिळवतोय कल्पेश पाटील मडवी गॉन। व्यासपीठावर उपस्थित विलासजी पाटील या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत तर मी विनंती करेन सचिनजी किणी यांच्याकडनं मात्र त्यांचा मान सन्मान आपण करणार आहोत। नक्कीच पाहुणे वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा मान सन्मान करत असताना सचिनजी किणी जे आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात तर मी विनंती करेन विलासजी पाटील यांचा मात्र मान सन्मान या ठिकाणी करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायचं झालं तर यस प्रमोद सर। दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र एक महत्वपूर्ण सफलता पाहायला मिळते। कल्पेश मडवीने मात्र खूप चांगल्या प्रकारचा चेंडू यावेळेला हाताळला। विशाल पाटीलने कोणतीही चुकी केली नाही। नवीन फलंदाज दीपेश कुडू मॅन फ्रॉम नवसई ज्याच्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज बाईक पाहायला मिळते। परंतु मॅन इन फॉर्म खूप महत्वाची भूमिका असते। ज्या वेळेला तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात स्ट्रगल करावा लागतो संघर्ष हा शेवटच्या श्वासापर्यंत उभ्या आयुष्यात न मिटणारा डिक्शनरी मधून शब्द आहे तो म्हणजे संघर्ष। जेवढा संघर्ष तुम्ही करतील तेवढं यश तुम्हाला प्राप्त होईल परंतु मेहनत खूप महत्वाची आहे। चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय। विजय घरत या ठिकाणी उपस्थित होतात वेलकम आपलं सहर्ष स्वागत आहे। धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। अमर पाटील आमचे गोल्डन मॅजिक फिंगर ऑफिशियल यावेळेला दर्शवतात की 11 धावा
समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला निवडलं गेलं आपण सातत्याने पाहिलंय. प्रतीक पाटील, दीपेश कुडू, कल्पेश मडवी उजव्या हाताने अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट. ऑन साइडला फक्त हलकेशा हाताने नरम हाताने खेळला गेला होता. वेलकम पंकज पाटील पालन, आपलं सहर्ष स्वागत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 12 धावा, 12 रन्स 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अतिशय जोमाने खेळ मात्र यावेळेला पाहायला मिळतोय. खेळमेळीच्या वातावरणात आपण पाहू शकता आगरी प्रीमियर लीगचा थरार रंगतोय. जे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूबवर जे श्रोते जोडले गेले त्यांचे लाडके, त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग केला. दीपेश कुडूच्या बॅट मधून येतोय यावेळेला खणखणीत दर्जेदार फ्लॅट 6. आगरी प्रीमियर लीग षटकार, मॅग्निफिसंट टायमिंग, 6 धावा. थँक्यू. आदरणीय बहुतेश पाटील साहेब, पंचाळी गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व, ज्यांच्याकडून मात्र आपण पाहू शकतायत लगातार 3 विकेट हॅट्रिक साध्य करतात कल्पेश मडवी. तर यांच्याकडून यांना 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल, गुलाबी नोट असेल. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. उजव्या हाताने अप्रतिम सुरेख चेंडू होता. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चिराग पुढे सरसावेल. तत्पूर्वी मेल फक्त त्या ठिकाणी सिंगल, आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर 19च्या घरामध्ये 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. विशाल पाटील यांनी जर विकेट हॅट्रिक मिळवली तर लक्षित मारुती फरागटे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. कौस्तुभ पाटील यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी सुंदर आकर्षित करणारे शू आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आलेले आहेत. कौस्तुभ पाटील थँक्यू. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19 धावा. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 19 वर जाऊन पोहोचली जाते. सुरुवात मात्र यावेळेला आपण पाहू शकला 10 धावांची पहिल्या षटकामध्ये विशाल पाटीलच्या गोलंदाजीवर आले. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या, त्यामध्ये 1 षटकाराचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय. 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. असा खेळ म्हणजे क्रिकेट. परंतु विद्यार्थ्यांनी 10वी 12वीच्या परीक्षा येत आहेत तर अभ्यासाला लागा हीच विनंती असेल. शिक्षण खूप महत्वाची भूमिका सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॅट अँड पॅडच्या अगदी मधून चेंडू निघून जातोय. मधून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. विशाल पाटीलने जर हॅट्रिक साध्य केली तर यावेळेला आपण पाहू शकतात किशोरजी मात्र बक्षीस नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल पाटील कॉन्सन्ट्रेशन करतात क्रिकेटवर. एकच ध्येय, क्रिकेट चांगलं खेळेल. यावेळेला सरळ बॅटने खेळला गेलाय, परंतु सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी. अथर्व मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द डगआउट. दीपेश कुडू गॉन. थँक्यू. नक्कीच ऊर्जा दिली जाते. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतात बक्षीस लावणं हे मात्र जे क्रिकेट प्रेमी आहेत ते मात्र बक्षीस लावतील, परंतु आपण लक्ष केंद्रित करा. ते बक्षीस मिळणार, परंतु आपण लक्ष केंद्रित करणं खूप गरजेची गोष्ट. कारण एखाद्या प्रेक्षकांची नाराजी व्यक्त होते. त्याकरता मी विनंती करेन की आपण फक्त लक्ष केंद्रित करा. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 19
फुलटॉस चेंडू होता, मात्र फुलटॉस चेंडूला व्यवस्थित या वेळेला खेळता आलं नाही. संजय गरज सारख्या फलंदाजाकडून अशी अपेक्षा नसेल, कारण हा फुलटॉस चेंडू वारंवार येणार नाही. म्हणून आयुष्यात दोन गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. फुलटॉस आलेला चेंडू हा कधीच वाया घालवायचा नसतो. ते मात्र यावेळेला केलं आणि इथे मात्र आपण पाहू शकता डॉट चेंडू येतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, वेट अँड वॉच केलं आणि सरळ चेंडू निघून जातोय. एक स्लोवर 1 वर मात्र फसवलं. विशाल पाटीलने सांगितलं असेल, थँक्यू व्हेरी मच माय डिअर फ्रेंड संजय गरात. हा फटका फसला होता. सरळ चेंडू येतोय कल्पेश मडवीच्या हातामध्ये. गॉन. मागणे गावाच्या जीटी दादाचा. क्या बात आहे. जीटी दादा 5,555 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य दिलेला आहे. माकणे गावातील अनमोल रत्न दानशूर व्यक्तिमत्व. थँक्यू व्हेरी मच जीटी. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावांची गती स्कोर कार्डवर 19 धावा. कधी कधी एक सोप्या आणि साध्या सरळ चेंडूवर फलंदाज बाद होतील हे कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा घटना कित्येक वेळा आपण पाहिलेल्या आहेत, घडलेल्या आहेत. एखादा डेंजरस चेंडू असतो, ब्लॉक ऑल यॉर्कर चेंडू असतो, त्या यॉर्कर चेंडूला कधी कधी सहजगता खेळतात आणि चेंडू आउट ऑफ द पार्क जातो. परंतु अशा या लॉलीपॉप चेंडूवर मात्र विकेट मिळतंय. तर कुठेतरी या वेळेला थोडंसं दुःख होतं फलंदाजाला. रोहित किनी एक आक्रमकतेचा सितारा आहे, परंतु फलंदाज कोणी तग लावून राहत नाहीयेत. 19 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र चिराग पुढे सरसावेल फार वेगाने येतोय. तत्पूर्वी मात्र मेल सिंगलच्या साहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. चला स्वरांगी डुग्गू वॉरियर्स अँड SSS रॉयल किंग दोन्ही संघाचे कॅप्टन या. पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक पाटील. गेल्या मॅच मध्ये 42 धावांची घणाघाती झुंजार खेळी केली होती. अप्रतिम सेन्सिबल क्रिकेट. प्रतीक पाटीलला माहिती आहे अजून षटक भरपूर येणं बाकी आहेत. जुना चेंडू झालाय, कापूस निघून गेलाय. या सर्व काही गोष्टी असतात त्या मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट याला म्हणतात. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 21 या धावसंख्येवर. जसं खेळपट्टीवर तुम्ही तग लावून राहतील तर धावा ऑटोमॅटिकली येतात. म्हणतात ना, पिंपळाच्या रोपासारखं खडकावर उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निर्धास्तपणे त्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळाचं काय, ते येतात आणि जातात, परंतु मातीत पाय घट्ट रोवून उभं राहता आलं पाहिजे. तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहता आलं पाहिजे, तरच चांगल्या धावा या ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळतील. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी जाऊया व्यासपीठाच्या दिशेने. आदरणीय सन्माननीय अमोलजी गावड या ठिकाणी मात्र उपस्थित होत आहेत. टेंबोडी गावचे सुपुत्र, तर त्यांचं सुद्धा स्वागत आहे अग्री प्रीमियर लीग पर्व 6 मध्ये. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तीन मॅचेस मध्ये 1 विन तर 2 लॉस्ट. दोन्ही संघाचा मात्र रिझल्ट आतापर्यंत कौस्तुभ पाटील आमच्यापर्यंत देत आहेत. ही मॅच खूप मोस्ट इम्पॉर्टंट असेल. विजयजी गरज साहेब विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज विजय गरज बिरवाडी मडवे यांच्यासाठी असेल हे पारितोषिक. धावांची गती 21 धावा. अप्रतिम ऑफ साइडला जरूर खेळला गेलाय. चेंडू खेळून काढतायत. यावरून स्पष्ट दिसतं की दबाव आहे. लेफ्ट हँड बॅटरला खूप ऍडव्हान्टेज मिळतोय, कारण हवेचा झोत खूप मोठ्या प्रमाणात वाहताना फ्लॅग लहरताना पाहायला मिळतात. भगव्या कलर, सॅफ्रन कलर, ग्रीन कलर, हिरवा कलर पाहायला मिळतो. पिंक कलर आपल्याला पाहायला मिळतो. गुलाबी, व्हाईट कलर आपण पाहतोय. शुभ्र पांढरा कलर आणि तदनंतर डार्क पिंक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 2 विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज विजयजी गरज बिरवाडे यांच्याकडून मडवीसाठी असेल. कल्पेश पुन्हा एकदा याला बॅटची एज घे. चेंडू मात्र फर्स्ट स्लिप कडून निघून जातोय. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करतील मेल. त्या ठिकाणी सिंगल. धावा कोणत्याही पद्धतीने होत, कोठूनही येऊ, धावा येणं खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 23 धावा. जबरदस्त वनडे क्रिकेटमध्ये 1102 धावा मिळवणारा शुभमन गिल पहिल्या क्रमांकावर आला.
जमान फकर जमान या खेळाडूला मात्र त्याने मागे टाकलं आणि पहिल्या क्रमांकावर येत असताना कमी वयाचा खेळाडू ज्याने द्वितीय शतक झळकावलं आपल्या करिअर मधलं. पंचांकडे दाद, हळूहळू बोट पंचांचं उंचावलं गेलं. आशुतोष व्यवहारे यांचं द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. फलंदाज या ठिकाणी बाद होताना प्रतीक पाटील लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. या वेळेला फलंदाज एक बिग विकेट प्रतीक पाटीलने गेल्या मॅच मध्ये 42 धावा केल्या होत्या. त्याच फलंदाजाला मात्र आता या वेळेला डगआउटच्या दिशेने जावं लागतं. निराश, हताश, हतबल मनाने गॉन. चंद्रकणाई बाबाचा आशीर्वाद लाभलाय मोलाचा. आशीर्वाद लाभला मोलाचा. एकविराई साई बाबाचा येड लागले त्याला भक्तीचा. येड लागले त्याला भक्तीचा. येड लागले त्याला भक्तीचा. आनंद थँक्यू. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा 23 वर. थोडीशी नाजूक स्थिती. आता मात्र दबाव आणि फक्त दबाव पाहायला मिळतोय. इथून या प्रतिकूल आणि अनुकूल ह्या दोन परिस्थिती असतात क्रिकेटच्या अनुषंगाने किंवा आयुष्यात म्हणा. तिथून जो संकटावर मात करून जातो ना त्याला खरं सक्सेस मिळत असतं. हलक्याच्या हाताने लेखला यावेळेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक खूप सुंदर पद्धतीने पुढे सरसावतोय. त्या ठिकाणी संदेश मॅग्निफिसंट फिल्डिंग सिंगल मेल आणि धावांची गती फलकावर 24च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. चहू बाजूने खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आणि स्टँड अप्रतिम. उद्योजकांचे या स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलंय जे दानशूर व्यक्तिमत्व दातृत्व आहे त्या सर्वांना मानाचा मुजरा असेल. पुन्हा एकदा गोलंदाज गुड डिलिव्हरी ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय कल्पेश मडवी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. खऱ्या अर्थानं 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याची किमया साध्य करणारा टेनिस क्रिकेट विश्वातील एक अनमोल हिरा उमरोळी गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. धावसंख्या 24 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. यावेळेला रोहित केनीच्या बॅट मधून सॉफ्ट डिसमिसल. चिराग कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. क्रिएटिव्ह 11 माकणे. संघाची खूप बिकट परिस्थिती आता मात्र पाहायला मिळते. बॅकफुटला जात आहेत. आतापर्यंत 24 धावांवर जर आपण विचार केला तर फलंदाज बाद झालेत ते 5. अर्धा संघ तंबूच्या आसऱ्याला परतला गेला 4 षटकांमध्ये. इथून 12 चेंडूमध्ये काय स्थिती होईल याकडे लक्ष असेल तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. यू गया यू आया. ओंकार घरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश नाईस बॉलिंग सुपर. तुमच्याकडे ते मात्र परफेक्ट अचूक टप्पा असावा लागतो. तुमच्याकडे स्विंग नसतील तरी चालेल परंतु अचूक टप्पा भेदक मारा ही खूप महत्वाची भूमिका असते. म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव तुम्हाला अतिशय बळकट बनवत असतो. सरावाशिवाय खेळ खेळणं हा कठीण आहे. नो डाऊट तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा मात्र थोडाफार कुठेतरी तुम्हाला सराव करावा लागतो आणि मेहनत तर प्रचंड करावी लागते. कारण क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. या दोन गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात. महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला वळालेत. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सरपाडा गावातील महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणापासून संयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. बॅटचं फेस ओपन केलं होतं परंतु शेवटच्या मोमेंटला झाकलं आणि या वेळेला सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षक विशाल पाटीलच्या हातामध्ये. धावांची गती स्थिरावले गेले. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 24 वर थांबले. इथे सिग्नल मिळत नाहीये. गोलंदाज आहे
अथर्व आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सरळ बॅटने खूप चांगल्या पद्धतीने मात्र स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी क्षेत्ररक्षक पुढे येतोय मिस्टर केतन मॅन फ्रॉम चांदीप. परंतु यावेळेला आपण पाहू शकता धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 26 धावा 26च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथून धावा येणं फक्त धावा येणं खूप गरजेची गोष्ट. क्रिएटिव्ह 11 माकणे या संघाची स्थिती मात्र नाजूक आहे. इथून कोणता फलंदाज सावध. हे आईची कृपा असू दे धावांची गती स्कोर कार्डवर 27च्या घरामध्ये पोहोचले गेले. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. अतिशय सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय दोन संघांमध्ये. पालघर नगर परिषदेच्या नगरसेविका सौभाग्यवती राधा पामाळे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत आणि जितेंद्र पामाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत करतो. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जितेंद्र पामाळे साहेब टेंबोडे गावातील एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चिराग त्या ठिकाणी कॅरी करत नाहीये व्यवस्थित. तत्पूर्वी कॅच ड्रॉफ्ट होते आणि त्यांच्या स्वागतासाठी आदरणीय सन्माननीय देवानंद कृष्ण वजेस साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजेंद्र कुडू या ठिकाणी उपस्थित झालेत. नौसई त्यांचं मनपूर्वक आणि त्यांच्या सहकार्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. धावांची गती फलकावर 29च्या घरात पोहोचले गेले. 29 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 5 षटकांचा खेळ झालाय. गेल्या वर्षात तुषार घरात तुका होता. क्रिएटिव्ह 11 माकडे संघामध्ये 65% तुकाच्या धावा टोटल संघाच्या होत्या ज्या आपण पाहू शकलात. इथे सुद्धा त्याच पुनरावृत्ती होताना पाहायला मिळते. जयकांत रे एका साईडला मॅन फ्रॉम खानिवडे 40+ क्रिकेट खूप छान पद्धतीने हाताळत आहेत. विशाल पाटील शेकहँड करतायत. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळतं. अनोळखी व्यक्तीपासून जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे कोणता तर क्रिकेट. म्हणूनच राजा हा खेळ म्हणून ओळखला जातो की या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. संदेश यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. आपण पाहू शकता. अजित पाटील यांना विनंती करेन की आपण मंचावर जायचंय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 1,500 रुपये शेअर मार्केट वाढतोय. विजयची गरज बिरवाडी 1,500 रुपये विकेट हॅट्रिक साठी आणि 2 विकेट साठी 500 लगातार. यावेळेला पाहिलं न्यायालय पंचांनी पाहिलं निरीक्षण केलं आणि यावेळेला वाईटचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30. या धावसंख्येवर 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या इनिंग मधला पहिला वाईट या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण पंचांना एक्स्ट्रा काम करायला लागलं नाही. थोडीशी यावेळेला तसदी घ्यावी लागली नाही. मिडल स्टंप वरून गार्ड घेताय जयकांत रे. पुन्हा एकदा यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. यस गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. चला यानंतर होणारा सामना स्वरांगी डुग्गो वॉरियर्स आणि AAA रॉयल किंग दोन्ही संघाचे कॅप्टन या. धावा 31. यावेळेला तिसरा वाईट येतोय. या अगोदर 2 वाईट फेकले होते. अमर पाटील यांच्याकडून थोडीशी मिस्टेक झाली होती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 32 धावा 32 रन्स. साखरेचे जिग्नेश तेजस अँड विकी यांचं सुद्धा आगमन. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 रन. धावा थांबवलेत पूर्णपणे. एंटरटेनमेंट होत नाहीये. शांतता पसरले मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकारांची आतषबाजी होताना दिसत नाहीये कारण गोलंदाज यावेळेला गोलंदाजी सुपर करतायत. यावेळेला जयकांत रे इनसाइड आउटचा फटका जरूर करण्यासाठी
मानस बनवला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक केतन पुढे सरसावेल, फेकी करेल. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 34च्या घरामध्ये पोहोचले गेले. 34 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आयोजन APL आगरी प्रीमियर लीग आणि APL आवडती प्रीमियर लीग, खूप चांगलं आयोजन. अप्रतिम म्हणता येणार नाहीये, पंच त्या ठिकाणी ऑनफिल्ड आहेत आणि सांगतायत यस हा तिसरा वाईट या षटकातील आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातील चौथा वाईट येतोय. एक्स्ट्रा स्वरूपात धावा आलेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 35 धावा, 35 रन्स. संदेश खूप लांबलचक षटक फेकलं जात आहे. विशाल पाटील यावेळेला दर्शवतायत तुला चांगली गोलंदाजी करायची, एक्स्ट्रा धावा देऊ नकोस हा दिलासा देत आहेत. आयुष्यात कितीही मोठा पाठिंबा असला ना तरी सुद्धा स्वतःमध्ये जिंकण्याची धमक आणि लढण्याची हिंमत असायला हवी. गुड डिलिव्हरी. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला रोखलं गेलंय. विशाल पाटील पुन्हा एकदा जाताय, समजवताय की संदेश आपल्याला ही मॅच जर विन करायची असेल, विजयश्री खिचून आणायचं असेल तर दृढ निश्चय तुला खूप महत्वाची भूमिका असेल. कारण शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर म्हणजे दृढ निश्चय. तो दृढ निश्चय तुमचा असावा. क्रिकेटच्या पटलावर आजपर्यंत विचार केला तर तुमचा पाठिंबा खूप महत्वाचा असतो. प्रत्येकाचा चीअर अप खूप महत्वाची भूमिका असते, परंतु त्याच्यामध्ये असलेला आत्मविश्वास ही त्याची खरी ताकद बनते. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे. चिराग ला बीट करून चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. APL षटकार. थँक्यू. 4 चेंडूचा खेळ झाला. 41 धावांवर मजल मारले गेले. जयकांत तरे, खानिवडे ब्रँड ऑन साइडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. मिस टायमिंग जरूर झाला होता. चिराग मात्र पुढे सरसावतोय. फिकी करेल त्यावेळेला सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर 42 वर जाऊन पोहोचले गेले. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 5 चेंडूंमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 42च्या घरामध्ये. 45च्या माध्यमातून शेवटचा चेंडू घेऊन येईल. या चेंडूवर निर्भर आहे किती धावांचं लक्ष असेल. गुड डिलिव्हरी. सुपर लेंथ लाईन. अचूक टप्पा यावेळेला पाहायला मिळाला. अशा प्रकारे पहिला डाव कंप्लीट झालाय आणि पहिल्या डावामध्ये धावा आल्यात त्या जवळजवळ आपण पाहू शकतायत 42 आणि 43 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेले. 43 रन्स टू विन असतील. तत्पूर्वी जाऊया आपण व्यासपीठाच्या दिशेने. त्या ठिकाणी स्वागत सन्मान केला जाईल आणि लगेच जाऊया टॉसच्या दिशेने. स्वरांगी डुक्को वॉरियर्स अँड SSS रॉयल किंग. धन्यवाद प्रमोदजी शेडगे. आपण बघतोय व्यासपीठावर उपस्थित सौभाग्यवती राधा जितेंद्र प्रामाळे व तसेच श्री जितेंद्र पामाळे. नक्कीच सौभाग्यवती राधा जितेंद्र प्रामाळे मॅडम आहेत ज्या नगरसेविका आपल्याला बघायला मिळतात पालघर नगर परिषद. तर त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आपल्या स्पर्धेचे उपाध्यक्ष कल्पेशजी कडू यांच्या हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करणार आहोत. सौभाग्यवती राधा जितेंद्र पामाळे ज्या नगरसेविका आपल्याला बघायला मिळतात पालघर नगर परिषद व तदनंतर श्री जितेंद्र पामाळे जे समाजसेवक आहेत. नक्कीच टेंभोडी गावातून बिलॉंग्स करतायत आणि चांगलं काम मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायचं झालं तर. आणि नक्कीच आगरी प्रीमियर लीग साठी तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक मदत त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. नक्कीच लाख लाख धन्यवाद. चांगलं काम करतायत आपल्या क्षेत्रामध्ये आणि नक्कीच या ठिकाणी मात्र मान सन्मान करत असताना आदरणीय सन्माननीय कल्पेशजी कडू जे उपाध्यक्ष आपल्याला बघायला मिळतायत. तदनंतर मंचावर उपस्थित श्री राज कडू जे नवसई गावचे सुपुत्र आहेत. तर त्यांचा पुढील मान सन्मान आपण करणार आहोत. तर मी विनंती करेन आदरणीय सन्माननीय राकेशजी कडू या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण राज कडू यांना सन्मानित करायचं आहे. नक्कीच अतिथी देवो भव भारतीय संस्कृती या ठिकाणी मात्र जोपासली जाते आणि पाहुणे मंडळींचं मात्र मान सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आणि ते बजावत असताना या ठिकाणी मात्र बघायला मिळतायत राकेशजी कडू. तदनंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत श्री किरण देशमाने
जे उपस्थित आहेत व्यासपीठावर पुढील मानसन्मान आपण त्यांचा करणार आहोत. तर मी विनंती करेन आगरी प्रीमियर लीगचे खजिनदार पंकजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण किरणजी देशपांडे यांचा स्वागत आणि सन्मान करणार आहोत. नक्कीच त्या ठिकाणी मात्र मान सन्मान करत असताना आगरी प्रीमियर लीगचे खजिनदार पंकज पालन बघायला मिळतात आपल्याला. किरण देशपांडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत व्यासपीठावर आणि त्यांचा मान सन्मान केला जातो. धन्यवाद. तदनंतर मंचावर उपस्थित राजेंद्र बुधा यांचा पुढील मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आगरी प्रीमियर लीगचे सचिव योगेशजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण राजेंद्र बुधा यांचा मात्र मान सन्मान करणार आहोत. त्या ठिकाणी सर्व मान्यवर मात्र मंचावर उपस्थित आहेत. ऑनगोईंग मॅच चालू आहे तर नक्कीच व्यासपीठावर उपस्थित मान सन्मान आपण करणार आहोत. जाऊया आपण प्रमोदजी शेडगे यांच्याकडे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या स्वरांगी डुग्गू वॉरियर्स अँड ट्रिपल एस रॉयल किंग या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. सौभाग्यवती राधा पामाणे मॅडम यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केलं जाईल. पालघर नगर परिषद नगरसेविका म्हणून यांची ओळख राधा पामाणे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत आणि जितेंद्र पामाणे मॅडम सुद्धा जितेंद्र पामाणे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 4 चांद लागले जात आहेत. टेंबोडेचे एक सुंदर व्यक्तिमत्व मॅडमच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण कॉइन स्पिन करतात. आपण यस डीसी धनंजय चौधरी या ठिकाणी गणेश चौधरी या ठिकाणी कॉइन स्पिन करायचं मॅडम. APL आणि पाहता पाहता 2023 मॅडम जास्त वेळ घेणार नाही, फक्त शुभेच्छा द्या या स्पर्धेला. आगरी प्रीमियर लीग 2023 साठी उपस्थित असलेले इथे सर्व खेळाडू तसेच प्रेक्षक वर्ग आणि मान्यवरांना सर्वांना आगरी प्रीमियर लीगच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व प्लेयर्सना मी ऑल द बेस्ट करते की खूप छान खेळा आणि विजयी व्हा. धन्यवाद. थँक्यू मॅडम. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर प्रणय जास्त वेळ घेणार नाही, मॅच ऑनगोईंग चालू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक. बॅटिंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? हो, एक ऍज अ बॅटर, ऍज अ बॉलर. बॅटर. नक्कीच दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. धनेश चौधरी अँड प्रणय या दोन्ही मात्र कॅप्टनला ऑल द बेस्ट असेल. नाणेफेकीचा कौल झालेला आहे. स्वरांगी डुग्गू वॉरियर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. अजितजी पाटील यांचा गोड आवाज ऐकूया. रिलीज स्प्रे कोणी घेऊन गेलं असेल प्लीज आणून द्या. आपण वळते आपण मॅच कडे. धावा स्कोर कार्ड वरती 17-3 चेंडूंचा खेळ संपलाय. टार्गेट दिले इथे 43 धावांचं.
बघूया पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू इथे बघायला मिळतोय आणि दरम्यान इलियाजी पठाण सरांचं इथे शुभागमन झालंय. आम्ही त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. इलियासजी पठाण सर एक लेजंड खेळाडू आपण बघतोय. अनेक वर्ष ज्यांनी सुंदर क्रिकेट हाताळले त्यांना मी विनंती करतोय. अतिशय सुरेख कीपिंग. विकेट या ठिकाणी जाताना एसटीचं आहे. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. यो बबलू मस्कर शर्यत जिंकला बोनिवली अड्ड्यामध्ये. थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 17. 43 धावांचं आव्हान असताना आक्रमक प्रारंभ बघायला मिळाला आणि 17 धावा पहिल्या षटकामध्ये. अजूनही एक चेंडूंचा खेळ शेष आहे. 17 रन लॉस ऑफ 1 विकेट. दरम्यान आमचे परम मित्र अनिकेत घरत, पिंकेशजी घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि वळतोय पुणे मैदानाकडे. 43 धावांचं आव्हान असताना एक ड्रीम स्टार्ट बघायला मिळतोय साईबाबा स्पोर्ट्स भामड संघाच्या फलंदाजाकडनं. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये संजय. न्यूमॅन विवेक दाखल झालाय. मागच्या सामन्यामध्ये भन्नाट आक्रमकता दाखवली आणि म्हणून प्रमोट केलं गेलंय. इथे ते जर षटकार खेळतात प्रत्येक षटकाराला पारितोषिक लावलं गेलंय. कौस्तुक. स्वप्नील गरज सरांच्या माध्यमातून आगरवडी यांच्या माध्यमातून बघायला मिळतात प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक. पुढचा चेंडू विवेक बॅकफुटला गेलाय, स्टिअर केलंय. सुंदर क्रिकेट. हा आत्मविश्वास मिळवण्याचा मार्ग आहे. जेव्हा चेंडू आणि फळीतला समन्वय तुमच्या इच्छेने होतो त्यावेळेला तुम्हाला जो मिळालेला आत्मविश्वास आहे, जी रिदम आहे ती खूप महत्वाची आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल के स्ट्राईक इथे घेतले. षटक संपले पहिलं. 18 धावा धावफळकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऐकूया उर्वी डीजेला आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. अरे देवाला अंगोली घालतान मल्हारी देवाची अंगोली थँक्यू. दरम्यान धावा बघायला मिळतात 18. ड्रीम स्टार्ट दिले साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघानं. कालचा दिवस थोडासा कठीण गेला परंतु आज साईबाबा स्पोर्ट्स सुंदर रिदम मध्ये खेळताना दिसतंय. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर 18 रन लॉस ऑफ 1 विकेट. 43 चं टार्गेट आहे. चला लवकर फील्ड अरेंज करा. पंच या ठिकाणी आम्हाला सांगतायत की लवकरात लवकर मॅच होणं गरजेचं आहे. डिसिप्लिन थोडंसं फॉलो करा आपण जेणेकरून आपलं संपूर्ण दिवसाचं शेड्यूल खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. इलियाजी पठाण सरांचं शुभागमन झालं. वेलकम इलियाजी पठाण साहेब. आपलं हार्दिक स्वागत करतोय आम्ही. गोलंदाजी आल्यात मिस्टर रोहित. सामोरे जाईल तो लेफ्ट हँड बॅट्समन विवेक. मिस टाइम शॉट आहे. यस नो टेकन. विवेक बॅक टू पवेलियन. यश आहे. दाखल झालाय विशाल. पहिल्या चेंडूवरती रोहित. मात्र या ठिकाणी विकेट घेताना कम बॅकिंग करायचं असेल, ज्या ज्या वेळेला तुम्ही कमी स्कोर ओपोनेंट टीम समोर ठेवताय त्यावेळेला प्रथम तुम्ही एक्स्ट्रा चेंडू हाताळणं सोडायचंय, विकेट घेणं ला प्रारंभ करायचा आहे आणि थोडासा प्रेशर हा ओपोनेंट टीम मध्ये आल्यानंतर तो कसा कन्सोलिडेट केला जाईल याकडे स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. तुर्तास 18 धावा आहे. चांगल्या रिदम मध्ये साईबाबा स्पोर्ट्स उत्तम खेळतोय आणि दोन दिग्गज फलंदाज, एका बाजूने विशाल आहे, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय वैभवला.
खोलवर टप्प्याचा चेंडू, टायमिंग खूप चांगला आहे, हळूवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केला अलॉंग द कार्पेट, एकदा वेगानं परिपूर्ण केले, धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचेल. चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व, तो खेळताना तुमचा असलेला अनुभव आणि मैदानाची भौगोलिक परिस्थिती, यानंतर तुमचं असलेलं शॉट सिलेक्शन खूप महत्वाचं असतं तुमच्या परफॉर्मन्ससाठी. दरम्यान पुढचा चेंडू रोहित दाखल झालाय, 19 धावा स्कोर कार्डवर. फुलटॉस आहे, हळुवारपणे मिड विकेटला एक्झिक्यूट केले, एक धाव परिपूर्ण करताना बूंद बूंद से खेळते की सागर भरताय, त्याच पद्धतीने एकेरी धावा घेण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना जाऊन पोहोचेल 20 वरती. 20 रन स्कोर कार्डवर. खूप चांगल्या पद्धतीने फेस करताना पॉझिटिव्ह थिंकिंग हा खूप महत्वाचा आहे जीवनामध्ये, सकारात्मक ऊर्जेचा स्रोत. यावेळेला बाटला ब्रश झाला, चेंडू खेळायचं होतं एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू डायव्हर्ट झालाय गलीला, थोडस फंबल तिथे झालंय आणि इथे धावा मिळत आहेत 3. धावसंख्या 3 ने पुढे जाईल, 23 वर जाऊन पोहोचलंय. प्रत्येक धाव क्रिएटिव्ह माकणे संघासाठी महत्वाची आहे आणि ती थांबवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, अथक मेहनत. मेहनत हा शब्द तुमच्या नावाला 4 चांद मिळून देतो, सन्मान मिळून देतो, आणि संयम हा तुमचं बॅकफुटला गेलाय. चांगल्या पद्धतीने काम होतं संयमानं, संयम खूप महत्वाचा आहे आणि मेहनत त्याच्या जोडीने असेल. लेग बाईटचे संकेत मिळतात, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 24 वर जाऊन पोहोचलाय. रोहित चांगला चेंडू हाताळतोय, मोठे शॉट खेळण्यासाठी देत नाहीये, परंतु धावांचं टार्गेट आहे ते 43. पुढचा चेंडू फुलटॉस आहे अलॉंग द कार्पेट, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय, वेगानं डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूला थ्रो करेल, तदवर 2 धावा परिपूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि तिसऱ्या धावेसाठी अटॅक आहे यशस्वी. धावसंख्या 3 ने पुढे जाते 27. जीवनामध्ये थोडासा आलत जर गेला तर प्रतिस्पर्धी तुमच्यावरती थोडासा हावी होतो आणि ते एक धाव बघायला मिळते. जिथे 2 सिंगल रन्स होती तिथे 2 धावा आणि 2 धावेला तिसऱ्यामध्ये कन्वर्ट केले. ऐकूया आपण डीजेला. थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 27. 43 धावांचं आव्हान म्हणजे इथून आदरणीय सन्माननीय मास्टर मुकेश पाटील यांचं व्यासपीठावर मात्र आगमन होतंय, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. येस अजितजी सर. न्यूमॅन आकाश. धावा स्कोर कार्ड वरती 27. अवघ्या 16 धावांची गरज आहे आणि स्ट्राईकला आपण बघतोय मिस्टर विशाल. प्रभावित केले विशालनं, फलंदाजी मध्ये असेल गोलंदाजी मध्ये असेल. आपली अप्रतिम कुशलता, आपला अनुभव. विजयची गरज साहेब या ठिकाणी टीम ओपन करतायत आणि विशाल जर बॅक टू बॅक 2 षटकार खेळतोय तर 500 रुपयाचा पारितोषिक अनाउन्समेंट केलंय. सुंदर फटका फसलाय. एस नो. ओ माय गॉड, हा झेल सुटलाय. क्रिएटिव्ह माकणे संघाचे क्षेत्ररक्षक आहेत, साथ देत नाही गोलंदाजाला. धावसंख्या वाढले सिंगलने. 28 धावसंख्या बघायला मिळेल. कुठेतरी क्रिकेट हा सांघिकतेचा खेळ आहे, एकात्मतेचा खेळ आहे, टीमवर्कचा खेळ आहे आणि गोलंदाजाला साथ हवी आहे क्षेत्ररक्षकाची. यावेळेला डान्सिंग ग्राउंड विकेट आले. चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅटला ब्रश करतोय, शॉर्ट स्लिप पॉइंटला जातोय चेंडू. 1 धाव मिळेल. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचेल. प्रत्येक रन्स विजयाच्या समीप घेऊन जाईल साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघाला आणि विजयाचा सुगंध दरवळताना दिसेल. कारण 43 धावा असताना 12 चेंडूमध्ये 27 धावांचं सुंदर फाउंडेशन बिल्ड केलं. त्यानंतर पूर्णतः फोकस, कॉन्सन्ट्रेशन, एकेरी दुहेरी धावांवरती बघायला मिळतंय आणि त्याच पद्धतीने विशाल आणि वैभव ही जोडी काम करते. डाऊन द ग्राउंड, लाफ्टेड ड्राईव्ह, बिग ब्लास्ट. विशाल नावाचा ब्रँडेड षटकार.
आता जर बॅक टू बॅक 2 षटकार मारते 600 रुपयाचा पारितोषिक असेल विजयजी घरत साहेब. ओ गतीला परिवर्तन केलंय, सुंदर चेंडू म्हणता येईल. अप्रतिम कमबॅकिंग बघायला मिळते. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचलंय. अजूनही 8 धावांची गरज आहे आणि आक्रमकतेचं तेवर प्रत्येक षटकारामागे आता 300 रुपयाचा पारितोषिक असेल विजयजी घरत सरांकडनं. ओहो याही वेळेला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न बघायचा. विशालला इंजरी झालंय का, थोडस पाय आपण बघू शकाल. पायावरती जास्त जोर देऊन खेळण्याचा प्रयत्न होता विशालांचा. 35 धावा झाल्यात, 8 धावांची गरज आहे. आजचा या स्पर्धेचा आपण 5वा दिवस बघतोय. आगरी प्रीमियर लीग पर्व 6व 5वा दिवस. योगेशजी तरेसर जातीने लक्ष देत आहेत. प्रत्येक गोष्टीकडे आपण बघू शकाल. कौतुक करावं लागेल संपूर्ण आमच्या कोर कमिटीचं. विद्यमान विश्वस्त अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब, स्प्रे, त्यानंतर आमची संपूर्ण कोर कमिटी खूप चांगल्या डिसिप्लिनने आगरी समाजातील तरुणांना भव्य असा व्यासपीठ निर्माण करून देतात दरवर्षी. आणि चातक पक्षी ज्या पद्धतीने पावसाची वाट बघतोय त्या पद्धतीने प्रत्येक जण आगरी प्रीमियर लीगच्या या अप्रतिम टुर्नामेंटची वाट बघत असते. आणि तो दिवस कधी येतो आणि कधी एकदा आमच्या अप्रतिम परफॉर्मन्सनं तो गाजवण्याचा प्रयत्न करतो हे स्वप्न प्रत्येक जण आपल्या मनामध्ये साठवून ठेवतोय. आणि खऱ्या अर्थाने आज 5वा दिवस बघतोय या स्पर्धेचा. पुढे तयार होईल गोलंदाज विशाल समोर आहे. याही वेळेला निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक संपलाय. ते 3रं धावा स्कोर कार्ड वरती 35. येणारे 18 चेंडू, धावा हव्यात 18-8. सॉरी, ऐकूया डीजेला आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. सफल शहराने नाव गाजतय नाव कोणाचा, हे सफल शहराने नाव गाजतय नाव कोणाचा. माकणे गावाच्या गौरव तरेचा, माकणे गावाच्या जीटी दादाचा. थँक्यू. अप्रतिम गाणं इथे वाजवलं जाते. या विश्वामधील अनेक समाज आपण बघतोय. क्रिकेटच्या माध्यमातून म्हणा किंवा व्यवसायाच्या माध्यमातून एकमेकाच्या समोर येत आहेत. चांगले व्यवहार आपण बघतोय. परंतु आगरी माणूस म्हटल्यानंतर प्रेमळ स्वभाव आहे, त्याला तोड नाहीये. तुम्ही आगरी माणसासोबत कधीही दोस्ती करा, प्रेमाने काही मागा, आपला जीव सुद्धा देतील. परंतु गद्दारी ही आगरी माणसं कधीही खपवून घेत नाही. प्रामुख्याने प्रेमळ असा स्वभाव आहे आगऱ्यांचा. दरम्यान आपण बघूया, मैदानाकडे वळूया. धावा स्कोर कार्ड वरती 35. 8 धावांची गरज. 18 चेंडू मध्ये गोलंदाजी मार्कवर आलाय रोहित. तर सामोरे जायला या ठिकाणी वैभव आपल्या फलंदाजीचं वैभव दाखवेल का, हा प्रश्न चिन्ह आहे. पुढचा चेंडू यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 36 धावांवर. आता अवघ्या 7 धावांची गरज. साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघ आज मोठ्या इराद्याने उतरलाय आणि त्यांचे सर्व प्रत्येक षटकारामागे 200 रुपयाचा पारितोषिक विजयजी घरत सरांकडनं. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. चांगली गोलंदाजी आहे. इथून क्रिएटिव्ह 11 माकणे संघाचे जे समर्थक आहेत ते विचार करत असतील की इथून जर 10-15 धावा आणखीन एक्स्ट्रा असत्या टफ फाईट करण्यासाठी आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पुरेशा असत्या. परंतु धावा कुठेतरी प्रथम फलंदाजी करताना कमी आल्या. ऑफ ड्राईव्हच्या रूपानं लॉंग ऑफला चेंडू एक्झिक्यूट केलाय. 1 धाव परिपूर्ण बघायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना जाऊन पोहोचले 37 धावा. आता बघूया 6 धावांची गरज आहे. मॅच फिनिशर म्हणून वैभव प्रयत्न करेल. 6 धावांची गरज आहे. विजयजी गरज सांगतायत आता षटकार मारा, आम्ही देऊ तुम्हाला 500 रुपयाचा पारितोषिक. यावेळेला मोठा शॉट करण्याचा प्रयत्न आहे. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38 धावा धावफलकावर. 38.
आणि आता मात्र थोडस मार्केट कमी केले. षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक असेल विजय घरसरांकडनं. प्रत्येक चेंडूवरती मात्र ते प्राइज मध्ये आपण चढउतार बघतोय. पुढचा चेंडू मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी क्रिएटिव्ह माकडे संघाकडनं उत्तम दर्जाची गोलंदाजी टाकतायत. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी डिसिप्लिन आहे. फलंदाजाच्या रडारपासून दूर ठेवला जातोय. एव्हरी बॉल अपस्ट्रीम फ्रॉम बॅट्समन्स रीच आणि एक चांगली झुंज देण्याचा प्रयत्न करतायत. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज आपण बघतोय रोहित कडनं. ही वेळेला आपण बघू शकाल पंच दर्शवताना इट इज व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 39. आता अवघ्या 4 धावांची गरज आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण अनेक असे सामने बघितलेले आहेत की 6 चेंडूमध्ये कधी कधी 1 धाव सुद्धा होत नाहीये. पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट होता. नॉनसाईन कडे 1 धाव मिळेल आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन पोहोचले 4-0. 41. 41 धावा झाल्यात. 2 धावांची गरज एचडीचे. आला रे आला चकडेवाला, आला रे आला चकडेवाला ना बसून चकड्यामध्ये, ना बसून चकड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत. थोड्याच वेळात आदरणीय सन्माननीय मराठी दणका अर्थातच मिलिंद जिकिनी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. जे कलागुणांना वाव देणारं नेहमीच आणि लहान मुलांचे लोकप्रिय असे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. ओ टू अजयजी पाटील सर. दरम्यान वळूया 2 धावांची गरज आहे इथे. मॅच फिनिशर म्हणून वैभव पुढे येईल की या ठिकाणी आपण बघतोय नॉनसाईन विशाल. गोलंदाजीला दाखल झालाय आकाश. 41 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर अमर पाटील आम्हाला सांगताना. दरम्यान 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. आकाश राउंड द विकेट. स्वीट साउंड डाउन द ग्राउंड. बिग ब्लास्ट. वैभवने या ठिकाणी मॅचला फिनिश केलंय आणि मॅच फिनिशर म्हणून पुढे येताना हाडलक क्रिएटिव्ह 11 मागणे. अभिनंदन. साईबाबा स्पोर्ट्स बामटपाडा. चेतना चंद्रकणा आई बाबाचा आशीर्वाद लाभलाय मोलाचा. थँक्यू. चला हस्तांदोलन करायचं आहे. यानंतर आपण वळणार आहोत नेक्स्ट मॅच कडे आणि ती मॅच असेल